राज्यसभेकरता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा आहेत। भाजपचे 4 राज्यसभा उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, तर पार्थ पवार आज राज्यसभेकरता उमेदवारी अर्ज सुद्धा भरतील। शरद पवार मात्र सिल्वर ओक वरून अर्ज भरण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण बघतोय की राज्यसभा निवडणुका आहेत, अत्यंत चर्चेचा विषय झालेला होता। महाविकास आघाडीसाठी तर होच, त्याचं कारण काँग्रेस आणि ठाकरे गट तयार नव्हतं शरद पवारांना सीट द्यायला। त्याचं कारण विलीनीकरणाच्या चर्चा जोरदार रंगलेल्या होत्या आणि जर तुम्ही विलीनीकरण करणार असाल तर आम्ही ही सीट तुम्हाला देणार नाही, अशा पद्धतीने वक्तव्य देखील झालेली होती। मात्र एकंदरीत आपण बघितलं की जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, यांनी या दोघांनाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दादाच मुळात गेले, त्याच्यामुळे आता विलीनीकरणाचा विषयच उरला नाही, अशा पद्धतीने तो विषय संपवला आणि अखेर ही सीट जी आहे ती शरद पवारांच्या पदरात पडलेली पाहायला मिळते। त्यामुळे शरद पवार नक्कीच ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे आता आज ते जे फॉर्म भरणार आहे ते सिल्वर ओकवरनच भरणार असल्याची माहिती आहे। या व्यतिरिक्त पार्थ पवार आहेत, ते देखील तिथे अर्ज दाखल करणार आहेत। रामदास आठवले अर्ज दाखल करणार आहेत महायुतीकडनं। एकंदरीत जर बघितलं तर ही जी राज्यसभेची निवडणूक आहे ती आता बिनविरोधच जवळपास पार पडेल असं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। कारण समोर कोणीच उभं नाहीये, स्ट्रॉंग उमेदवार असा दिलेला नाहीये दोन्ही पक्षांकडनं। त्याच्यामुळे आता ही जी निवडणूक आहे ही अगदी बिनविरोधपणे पार पडेल असं चित्र सध्या लागवी पाहायला मिळते। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।